टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बसल्या तर ह्यांनी एवढा उत्पाद केला असता की सर्वसामान्य माणसाला बेटी धरून गुडघ्यावर आणलं असतं, परंतु आपल्या तुम्हाला सांगतो दैवताला सुद्धा त्यांचं मान्य झालेलं नाही, म्हणून त्यांना घरी बसावं लागलं आणि भविष्य काळामध्ये त्यांनी या तालुक्यामध्ये तलब केली नाही पाहिजे, असा पराभव त्यांचा करा असं या ठिकाणी मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगायचंय। त्यांना त्यांच्या तालुक्यामध्ये काय करायचं ते करू द्या। आजपर्यंत त्यांनी जेवढं केलंय तेवढं दोघाला सगळं फेडायची पाळी आली हे लक्षात घ्या। जवळजवळ 200-300 कोटी रुपये यांनी यांच्या निवडणुकीसाठी काढून ठेवलं होतं, परंतु यांना दोन्ही ठिकाणी अपयश आलं। कारण का लय पाप झाल्यानंतर कुठेतरी गाडा पालता होतो, तसा ह्यांचा गाडा पालता झालेला आहे। म्हणून ह्यांच्याकडे आता तुम्हाला सांगतो कुठली कुवत आहे आणि कुठलं काय अशातला भाग नाही। आता निवडणूक लागली म्हणून पवार साहेब अजितदादांकडे गेले, तिथलं पूर काढून आले, त्यांच्या नावाला अजितदादांचा पाठिंबा आहे। जर पाठिंबा आहे तर मग तो अपक्ष का उभा राहिला, त्यांचं तिकीट का घेतलं नाही असं अजितदादांनी तुम्हाला हिडकून लावले ती त्यांना आणि सांगते तुम्हाला सांगतो आम्हाला पाठिंबा आहे, काही नाही, चुकीचं आहे। पवार साहेबांनी अजितदादांनी तुम्हाला उलटे ह्यांना हाकलून लावले, ही वस्तुस्थिती मित्रांनो। तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या सत्य गोष्टी पोचत नाहीत आणि ह्यांनी मात्र तुम्हाला सांगतो आज पोलीस जाऊन मार खाऊन आले तर बाहेर हसत येणारी आवडती, यांना काय लाज आबरू नाही। त्याच्यामुळं यांच्यावरती फार विश्वास ठेवू नका। ही अलीबाबा आणि 40 चोराची ही टोळी आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचंय। जास्त बोलणार नाही, सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य, आणि म्हणून मित्रांनो तुमच्या विश्वासाला पात्र राहणार आहे। म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखाना बापूची अस्मिता तिथं मला दाखवून द्यायची, म्हणून तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, हात जोडून तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी माझ्या पाठीमागे उभा राहून त्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमच्या नवीन सगळ्या तुम्हाला सांगतो कार्यकर्त्याच्या ताब्यामध्ये द्यावा अशी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा मी व्यक्त करणार आहे। कारण माझ्या बरोबरचे जे कार्यकर्ते ते सगळे तुम्हाला सांगतो सुशिक्षित आणि काम करणारे कार्यकर्ते, महेंद्र पाटील घ्या, दादा पाटील घ्या किंवा अनेक दुसरे बाकीचे जे भी कोण कार्यकर्ते उभा केलेले ते पूर्ण तुम्हाला सांगतो नवीन कार्यकर्ते, फक्त आम्ही दोघे तिघजण रिपीटर आहे काय, आणि मग त्यांना सगळ्यांना घेऊन आपल्याला चांगलं काम करायचंय अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आमचे विचार ऐकून घेतले, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचा आभार मानतो आणि अधिक न वेळ घेता पुढील कार्यक्रमात जाण्याची परवानगी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।